पाथरी तहसीलदारांच्या मनमानी कारभारामुळे संजय गांधी निराधार योजनेचे मानधन थकीत। 8 ते 9 महिन्यापासून लाभार्थ्यांना मानधन मिळाले नाही। दलालामार्फत टक्केवारी घेऊन प्रस्ताव मंजुरीचा आरोप। प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी। पाथरी तहसील कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे मानधन मागील 8 ते 9 महिन्यापासून थकीत असून शेकडो गरीब व निराधार कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरे जावं लागत आहे। या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तहसीलदारांच्या कार्यकाळातील या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। निवेदनात म्हटले आहे की तात्पुरत्या स्वरूपातील अपंगत्व प्रमाणपत्र असणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचे मानधन मुदत न देता अचानक थांबवण्यात आले आहे। शासनाने दिव्यांगांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा 50,000 निश्चित केली असताना तहसील कार्यालयाकडून केवळ 21,000 रुपयांचे उत्पन्न प्रमाणपत्र मागितले जाते। तलाठ्यामार्फत गृह चौकशी करून प्रमाणपत्र देणे बंधनकारक असतानाही अनेकांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे। याशिवाय संजय गांधी निराधार योजनेच्या प्रस्तावामध्ये किरकोळ त्रुटी असल्या तरी त्या पूर्ण करून मंजूर करण्याऐवजी तहसीलदार पाथरी यांनी नवा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव वारंवार प्रलंबित राहतात। ठराविक दलाल व एजंटच्या माध्यमातून टक्केवारी घेतल्याशिवाय मंजुरी दिली जात नसल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे। या प्रकारामुळे निराधार व दिव्यांग कुटुंबांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत असून अनेक लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तहसीलदाराच्या कारभाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष तहसीलदाराविरोधात तीव्र जन आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला। ही मागणी करणाऱ्या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोदने, दिव्यांग आमदार जिल्हा प्रमुख केशव जाधव, तालुका प्रमुख दीपक खुडे तसेच महिला तालुका प्रमुख संगीताताई गायकवाड यांच्या सही असून या प्रकरणाची प्रत माजी राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांनाही पाठवण्यात आले आहे। 2 दिवसापूर्वी परभणीचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे आम्ही एक तक्रार केली होती की पाथरीमध्ये दिव्यांग असतील, निराधार असतील यांच्या पगारीसाठी त्रास होतो। त्यांच्या फाईलला डावलं जातं, पैसे मागितले जातात, एजंटामार्फत काम केलं जातं आणि त्रुट्या काढल्या जातात आणि ज्या त्रुट्या काढल्यात त्या त्रुट्या न मागवता नव्याने फाईल करण्यासाठी आग्रह केला जातो आणि ज्या दिव्यांगाचे तात्पुरत्या स्वरूपात प्रमाणपत्र आहे ते नाकारण्यात येत आहेत आणि त्यांना परमनंट करण्यासाठी वेळ दिला जात नाही। या अशा अनेक तक्रारी होत्या। त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पाथरी तहसीलदार यांना तात्काळ बैठक घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगितलं। आज आमचे पाथरीच्या तहसीलदारांसोबत चर्चा झाली। चर्चा पॉझिटिव्ह होती। प्रशासनामध्ये काही चुका आहेत आणि काही प्रशासनातले कर्मचारी चुकीच्या पद्धतीने वागत आहेत ही गोष्ट त्यांनी मान्य केली। म्हणजे प्रहार जनशक्ती पक्षानं ज्या ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सगळ्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या चुका सुधारू आणि जी महिन्याला जे निराधारांची किंवा संजय गांधी योजनेतल्या ज्या लाभार्थ्यांचे नावं फायनल करण्यासाठी किंवा त्याचं सरीक्षण करण्यासाठी जी बैठक घेतली जाते ती दर महिन्याला येणं अपेक्षित असतानाही 2 ते 3 महिन्या बैठका घेतल्या जात नाही, ही पण गंभीर बाब आहे। आम्ही ते देखील त्यांना सांगितलं ते म्हणजे यानंतर महिन्याला बैठक घेतली जातील आणि जर दिव्यांगांना आणि निराधारांना जर यानंतर पगारासाठी त्रास झाला किंवा त्यांना जर पैसे मिळण्यासाठी किंवा त्यांच्या फायलीला अडवणूक झाली तर प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या पद्धतीने कारवाई करते। आज आम्ही नियमानुसार एक लोकशाही पद्धतीने निवेदन देऊन चर्चा केली आहे। जर आजही जर तहसील पातळी जर सुधारण्याच्या मनस्थितीत नसेल तर त्यांना कोंडून कार्यालयामध्ये बंद करण्याची देखील आमची मानसिकता आहे। पण आज आमची विनंती एवढीच आहे की प्रशासनानं आज याविषयी पॉझिटिव्ह निर्णय घेऊन काम करावं। 2 दिवसापूर्वी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाला जे दिव्यांगाचा जो निराधारचा प्रश्न आहे पगारीचा असो या अनेक दुसरे प्रश्न असो त्या बाबतीत आम्ही चर्चा केली। त्यानुसार कलेक्टर साहेबांनी तहसीलदार साहेब पाथरी यांना असे आदेश दिले की हे प्रश्न तिथं जागीच दिव्यांगाचे सोडण्यात यावे। त्या अनुसार आज आमची मीटिंग कलेक्टर साहेबांनी तहसीलदारासोबत लावली। मीटिंगमध्ये पॉझिटिव्हमध्येच मीटिंग झाली आहे आमची। तर त्याच्यात जे आमच्या काय समस्या होत्या दिव्यांगाच्या जे टेम्परवारी प्रमाणपत्र आहे ते चालू असताना पण त्यांचे पेमेंट बंद करण्यात येते किंवा अथवा नवीन फाईल असली तर ती त्रुटीमध्ये टाकण्यात येते। त्रुटी भरण्यासाठी फक्त दिव्यांग प्रमाणपत्रच हे त्रुटी घ्यावा की अथवा जसे आधार कार्ड स्कॅन होत नाही ते आधार कार्डच स्कॅन घ्यावा
पण असे तहसीलदार पाथरीचं म्हणणं येतं आहे की पूर्ण फाईल तयार करून द्या. पूर्ण फाईल करण्यासाठी दिव्यांगाची मानसिकता नसते, आर्थिक प्रॉब्लेम आहे दिव्यांगाच्या अगोदरच. त्याच्यात पुन्हा जबर फाईल करायची असली तर खूप प्रमाणे त्यांना खर्च वाढतो. ते पण आम्ही प्रश्न सॉल्व्ह केला आहे की आज जे त्रुटी आहे ती त्रुटी त्यांना भरून घ्यावी, किंवा ज्या दिव्यांगाचं मानधन आज 9 महिन्यापासून थकीत आहे ते मानधन पण आम्ही लवकरात लवकर चालू करून देऊ. त्याची आम्हाला लिस्ट द्या की आम्ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर ते वर्ग करू, असं त्यांच्यासोबत बोलणं आमचं झालं आहे. त्याच्यावर समजा त्यानं ही कारवाई पूर्ण नाही केली किंवा या आजच्या गोष्टीला जर नाही मानले तर उद्या प्रहार स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल किंवा त्यांना सर्व कर्मचाऱ्याला तहसीलमध्ये कोंडून पुण्यात येईल.